काय असं काय बघताय माझ्याकडे? तुझ्या मनात नक्की काय चाललंय तेच कळत नाहीये. म्हणून तर मी सिम्मी आहे ना. निघा. हा? पटकन निघा. अगं पण मला झोपायचंय. पण मला एका महत्वाच्या फोनवर बोलायचंय आणि माझ्याकडे वेळ नाहीये. अगं वॉक घेऊन या. आणि जाताना दरवाजा बंद करायचा. ओके. हॅलो. हॅलो सिमी मॅम. कामाचं बोलायचं पटकन. मॅम माझी सगळी तयारी झालेली आहे. मग त्या प्लॅन नुसार तू काय काय करणारस ते मला परत एकदा सांग. मॅम तुम्ही टेन्शन नका घेऊ. आय विल हँडल इट. मला कुठली रिस्क घ्यायची नाहीये. पटकन बोल. सगळ्यात आधी मी पार्टीमध्ये येणार, मग डान्स थोडा जाणार, मग तोही तिथे असणार आणि मी तिथे असणार आणि मग आम्ही डान्स करणार. येस. मूर्ख आहेस का ग तू? हा? का डोक्यावर पडलीस? मी काय सांगितलंय तुला आणि तू काय मला सांगतेय? सॉरी. आय रिमेंबर मला यश सोबत फोटो काढायचा आहे. करेक्ट. मूर्खच आहेस. नाही नाही नाही, खरं तर तुझी चूक काहीच नाहीये, माझी चूक आहे. तुझी लायकी नसताना मी तुझी या कामासाठी निवड केली. शेवटचं सांगते आता तुला, नीट लक्ष देऊन ऐकायचं. यश तिथे यायच्या आधी तू तिथे पोहोचलेली असली पाहिजेस, पार्टीच्या ठिकाणी. ओके. यश तिथे पोहोचला की त्याच्या भोवती मुलींचा गराडा पडेल, पण तू त्यांच्यामध्ये असणार नाहीस. ओके. आता यश पार्टीत कुठे फिरतोय हे तू बघायचंस आणि तू त्याच्या आजूबाजूला वावरायचंस. मुद्दाम त्याला धक्का मारायचास आणि तुझ्या हातातली दारू स्वतःच्या अंगावर सांडून घ्यायचीस. थोडासा इमोशनल ड्रामा करून त्याला गिल्टी फिलिंग आणून द्यायचं. त्यानंतर यश पार्टीवर तुझ्या मागे सॉरी सॉरी म्हणत फिरत राहील. त्यानंतर यशला दारू पाजायची. मग दारू त्याला मीच पाजणार आहे का? नो. त्यासाठी मी ऑफिसच्या एका स्टाफची नेमणूक केलेली. पण त्या स्टाफला हे कळणार नाही की तो यशला दारू पाजतोय आणि स्वतः यशला सुद्धा कळणार नाही की तो दारू पितोय. यशला इतकी दारू पाजायची की त्याला शुद्धच उरली नाही पाहिजे. ओके. मग मी आता काय करायचंय? मग तू ऍक्टिव्ह व्हायचंस. कारण आतापर्यंत म्युझिक सुरू झालेलं असेल. डान्स फ्लोअरवर म्युझिक जास्त आणि लाईट्स कमी असते. तू त्याच्या आजूबाजूला डान्स करत जायचंयस. तू असं नाचलं पाहिजेस की त्याचं तुझ्याकडे लक्ष गेलंच पाहिजे. पण तो तर पूर्णपणे नशेत असेल ना. यश आहे तो. कितीही नशेत असला तरी माणूस की विसरणार नाही. तुला बघितलं की त्याला गिल्टी फिलिंग नक्की येणार आणि तो तुला पुन्हा सॉरी म्हणायला जाणार. पण आता डान्स फ्लोअरवर म्युझिक जास्त असल्यामुळे तुला काही ऐकूच येणार आणि हे तू त्याला सांगशील. त्यामुळे यश तुझ्या जवळ येऊन तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, पण त्याच वेळी तू त्याला इशारा करायचास की त्याने तुला हे तुझ्या कानात सांग. यश धडपडतच तुझ्या कानात येऊन तुला सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करेल, पण त्याच वेळी तू त्याला घट्ट बिलगायचंयस आणि त्याने तुझ्यावर जबरदस्ती केली असं कांगावा करायचंयस. अच्छा. ओके. हे सगळं किती वेळ करायचंय आपल्याला? हे तू जोपर्यंत करणार आहेस तोपर्यंत एखाद्या पत्रकाराचं किंवा फोटोग्राफरचं तुझ्याकडे लक्ष जात नाही. द मोमेंट त्याचं तुझ्याकडे लक्ष जाईल कॅमेराचा लखलखाट होईल. पत्रकार माणसं ही अशाच बातम्यांसाठी वखवकलेली असतात. त्यांना तर ब्रेकिंग न्यूज मिळेल. यशवर्धन चौधरी एका मुलीवर जबरदस्ती करताना रंगे हात पकडला गेला. व्हॉट अ हेडलाईन. याच वेळेला यशची विकेट पडेल आणि सत्ता पालट होईल आणि चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा नवा चेहरा म्हणून सिम्मी चौधरी सगळ्यांसमोर येईल. वाव मॅम, तुम्ही तर एकदम ग्रेट आहात. द बेस्ट. जस्ट वेट. अजून काही गोष्टी मला तुला क्लिअर करायचे. या सगळ्यानंतरच ना ते पत्रकार आणि फोटोग्राफर तुझ्या मागे लागतील. तुला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतील, तुझ्याकडून गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतील, पण अशा वेळीच तू एक शब्दही बोलायचा नाहीस. अजिबात नाही. काहीही बोलणार नाहीये मी. ही माझी जबाबदारी आहे. आणि तू तोंड उघडलंस
तर तुला कायमचं संपवण्याची जबाबदारी माझी. फक्त 24 तास. मिथिला सावध हो. आता हा तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आता एकच मार्ग आहे, यशला गाठायचं आणि त्याला वहिनीच्याबद्दल खरं काय ते सांगायचं. म्हणजे मग यश पण माझ्या गटात येईल आणि वहिनींचा पण पत्ता आपोआप कट होईल. हा, सगळ्यात आधी जेव्हा मी तिला नेहा असं बोलीन तेव्हा ती चमकून माझ्याकडे बघेल, मला टाळून पुढे जायचा प्रयत्न करेल. मी लगेच तिची वाट अडवेन, तिला म्हणेल नेहा प्लीज, नेहा मला थोडंसं बोलायचंय तुझ्याशी. नेहा मला म्हणेल की येस सर प्लीज माझी वाट सोडा, शेफाली माझी वाट बघते. अगं नेहा पण मी पण तर तुझी नाही यश, नाही असं डिरेक्टली नाही बोलू शकत, किती वाईट दिसेल ते. Come on, come on, come on. Yes, you can do it. You can do it. Just focus. Focus. Breathe in. Focus. Be confident. हे बघ नेहा, मला प्लीज तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. यश सर मला तुमच्याशी या विषयावर काही बोलायचं नाहीये. नाही नाही नेहा, हे बघ तू काही बोलावं अशी माझी अपेक्षाही नाही. तू फक्त थोडंसं ऐकून घे, बस 2 मिनिटं दे मला, आणि जे काय बोलायचंय ते पटकन बोला. यश सर या या या. नेहा हे बघ नेहा, यश दिस इज युअर चान्स. ओके, दिस इज युअर चान्स. डोंट मिस आउट ऑन दिस. नेहा मला मान्य आहे की मी जे वागलो ते बरोबर नाही वागलो, मी चुकीचं वागलो, मी तुझ्यापासून लपवायला नको होतं, पण मी असं का वागलो ती कारणही तुला माहिती आहेत. नेहा इकडनं लगेच जायचा प्रयत्न करेल, मी तिचा लगेच हात धरेन, म्हणेन नेहा हे बघ राग जितका मोठा असतो काय चाललंय तुझं हे? कॅच प्रॅक्टिस. हे असं? हो टाइमपास. काय झालं काकू? मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय सांगायचं? आपल्या पाठीमध्ये गंमत होणार आहे. गंमत? कसली गंमत? मी जे काही सांगतेय ना ते नीट लक्ष देऊ नये, कारण त्यातच तुझा फायदा आहे. काकू जरा पटकन सांगशील प्लीज? मला ना माझं एक महत्वाचं काम कंप्लीट करायचंय. तुझं जे काही महत्वाचं काम आहे ना त्यापेक्षा मी जे काही सांगते ना ते अधिक महत्वाचं. अच्छा, असं काय? सांग ना पटकन. आपल्या पाठीमध्ये ना खूप मोठा तमाशा होणार आहे. तमाशा? कसला तमाशा आणि कोण करणार आहे तमाशा? मीच ना तमाशा करणार. मी दारूबिन तिकडे पार्टीमध्ये येणार आणि त्या पार्टीत आलेल्या सगळ्या लोकांना काय वाटेल त्याचं बडबडणार आणि तमाशा करणार. बरोबर ना? हेच सांगायला आली होतीस ना माझी कंप्लेन करायला त्याच्याकडे. बोल ना, बोल ना काका. खरं काय ते ए, काका! सांगायचं. एक थोत्रीत काय करतोयस तू? तू तुला ओळखत नाहीस व्यवस्थित म्हणून बोलतोय हे सगळं. मी व्यवस्थित ओळखतो तिला. पार्टीची आयडिया किती छान आहे हे सांगत होते मी यशला. मूर्ख आहे असं वाटलं तुला? मी तू मूर्ख आहे का? निघा. कंप्लेंट करायला दे माझी इकडे. काका आय एम सॉरी, पण तू काकूशी असं वागतोस ना मला अजिबात नाही आवडत. हे बघ, ही घरातली जी सगळी बाकीची आहेत ना ते सगळ्यांबरोबर असंच वागायला पाहिजे, हीच भाषा कळते त्यांना. ते सगळं मला माहित नाही काका, पण ती आत्ता काहीतरी वेगळं सांगायला आली होती आणि तुझ्या या अशा वागण्यामुळे ती सांगू शकली नाही. अरे तुझी ती एक मिनिट, ही म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कॉम्प्रोमाइज आहे म्हणून ती आहे माझ्या आयुष्यामध्ये. ते विषय वेगळा होता. ते
अरे खूप जण बोलतायत तुझ्याबद्दल, खूप छान काम करतोस तू आणि चर्चा होती सगळी. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ. थँक्यू. पण Good. काका मला तरी असं वाटतं तू प्लीज एकदा तरी काकूला समजून घे. बस मी कौतुक करायला आलो होतो तुझं. व्हेरी गुड. कौतुक केलं. बाय. गुड बाय. सॉरी सॉरी नेहा, सॉरी, व्हेरी सॉरी तुला थांबवायला लागलं. पण नेहा प्लीज पडू नकोस नेहा, 2 मिनिटं माझं ऐकून घे. ओके 2च मिनिटं. एक ओके नेहा, मला जे बोलायचंय 2 मिनिटं फक्त ऐकून घे. हाय हॅलो समीर, हाय मी तू झोप यार. तू झोपला होतास? नाही मी जागाच आहे. जागा आहे तर बोल ना माझ्याशी. नाही बोलू शकत. का प्रॉब्लेम काय? हा प्रॉब्लेम काय? अरे तू आधी जे काम सांगितलं होतं ना त्याच्यावरती मी विचार करतोय. म्हणून तर मी फोन केलाय समीर. काय विचार केला? मी सुचलं की सांगतो तुला. ओके बाय. म्हणजे तुला अजून सुचला नाहीये? अरे यार मी थकलोय यार. उठ समीर, हा उठ आणि बोल माझ्याशी. हे बघ माझं नेहा तुझ्यावरती प्रेम आहे. तू गैरसमज केलास. इथून पुढे असं काही एक मिनिट, ही सगळी माझी वाक्य आहेत ती मी बोलेन उद्या. तू काय सुचलंय ते सांग. अरे यार मी थकलोय यार यश. मी पण इकडे फ्रस्ट्रेट झालोय यार. नाही मी झोपतोय. समीर हे बघ, समीर मला तुला काहीतरी सांगायचं, महत्वाचं बोलायचंय. समीर, कोण नाही. समीर मी इथे फ्रस्ट्रेट झालो असताना तू झोपू कसं शकतो? झोपी महेश. समीर फोन का उचलत नाहीये? ओ शिट, मी पण ना नेमका नेहालाच फोन लागायचा होता. ओ गॉड, तेवढ्या रात्री फोन केला म्हणून ही पुन्हा चिडचिड करणार. देवा प्लीज वाचव मला. सॉरी, आय एम सॉरी नेहा, चुकून लागला. हाय नेहा, कशी आहेस? नेहा, हॅलो. मी
परी बोलते. अरे फ्रेंड, थँक गॉड तू आहेस. पण तू अजून जागी कशी काय, झोपली नाहीस? अरे फ्रेंड, हळू बोल ना. आई झोपली आहे. आई उठली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. बरं, तू कॉल का केला होता? तुला आईशी बोलायचं होतं का? ऍक्च्युली नाही, मला तुझ्याशीच बोलायचं होतं. का? ऍक्च्युली मला झोप येत नव्हती ना, म्हणून म्हटलं तुला कॉल करावा आणि तुझ्याशी बोलावं. पण तुला झोप का येत नाहीये? आई म्हणते की जे लवकर झोपतात, जे लवकर उठतात ते चांगली माणसं असतात. आईचं बरोबर आहे ग, पण कधी कधी टेन्शन असतं ना. कसलं टेन्शन? म्हणजे एक्झामचं टेन्शन. तुझी पण एक्झाम असते? हो, खूप महत्वाची एक्झाम आहे माझी उद्याच. म्हणजे तू अजून अभ्यास केला नाहीयेस? म्हणजे आतापर्यंत अभ्यासच करत होतो, पण आता ती कुठला प्रश्न कधी काय विचारेल सांगता येत नाही ना. म्हणजे टीचर कुठला प्रश्न कधी विचारतील काय सांगता येत नाही ना. आई म्हणते एक्झामच्या आदल्या दिवशी छान झोपून घ्यायचं असतं. तिला बोलायला काय जातं, ती छान झोपली आहे माझी झोप उडवून. काय झालं? तू आईला काही म्हणत होतास का? नाही का, मी आईला काय बोलणार. मग तू अजून किती वेळ असं माझ्याशी बोलत असणार आहेस? आई जर उठली ना तुला ओरडा मिळेल आणि मला फटके मिळतील. ते माहितीये. तिला अजून काय येतं का? नाही, पण तू बरोबर बोलतेस, आपल्याला थांबायला हवं. हा, तू तिथे जागा, मग मला पण इथे झोप येणार नाही. ओ माझा बच्चा, मग आता काय करायचं? मला झोप येत नाही ना तेव्हा आई मला गोष्ट सांगते. मग तुला पण सांगू? ठीक आहे, सांग. कोणते सांगू? तुझ्या आवडीची कुठली सांग. मला आवडते सिंड्रेलावाली. सांग. तर एक राजा असतो, त्याचं खूप मोठं राज्य असतं. तो ना एक दिवशी खूप खुश असतो.